परी मनाचे स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होनी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8. भावार्थ. साधकाने प्रथम मन स्थिर केले पाहिजे. चंचल मनाला धैर्य, विवेक आणि अभ्यासाने एका ठिकाणी धरून ठेवावे. त्यानंतर अंतःकरण भक्तिभावाने भरून जावे. केवळ कोरडा योग नव्हे तर प्रेममय भक्ती त्यात असावी. मग योगाचे सामर्थ्याने इंद्रिय, प्राण आणि मन यांना आवरून साधक पूर्णपणे सज्ज होतो. सूक्ष्म चिंतन. मनाचे स्थैर्य म्हणजे विचारांच्या वादळात न वाहता साक्षी भावाने राहणे. भक्तीची भावना म्हणजे अहंकार विसरून परमेश्वराशी प्रेमाचे नाते जोडणे. योगबळ बळ म्हणजे मन, प्राण आणि इंद्रियांचे संयमन. सज्ज होणे म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या अंतिम प्रवासासाठी तयार होणे. जसे एखादा धनुर्धारी लक्ष्यभेद करण्यापूर्वी शरीर स्थिर करतो, मन एकाग्र करतो आणि मगच बाण सोडतो, तसेच साधकाने मन स्थिर करून भक्तीने अंतःकरण भरून योगबळाने स्वतःला संयमित करून परमात्मा प्राप्तीसाठी सज्ज व्हावे. या ओवीत श्री ज्ञानदेवांनी अंतकाळी परमेश्वर स्मरणाची अंतर्गत साधना सांगितलेली आहे. मनाचे स्थैर्य धरिला. मन म्हणजे संकल्प विकल्पाचा प्रवाह. तो स्थिर झाला की मनाचे मनपण विरघळून लागते. बाह्य विषयाकडून परत फिरून ते आत्मस्वरूपाकडे वळते. भक्तीची या भावना भरला. येथे भक्ती म्हणजे केवळ भावनिक भक्ती नव्हे. मी आणि माझे यांचा त्याग करून परमात्म्यात पूर्णपणे समर्पण होणे. हृदय प्रेमाने ओथंबून जाते. योग बळे आवरला. योगबळ म्हणजे प्राण, इंद्रिय व चित्त यांचे एकत्रित संयमन. प्राणाची चंचलता शांत झाली की मनही सहज शांत होते. सज्ज होऊन साधक आता परमात्मा साक्षात्कारासाठी सिद्ध झाला आहे. जणू दिव्यातील वात सरळ, तेल निर्मळ आणि ज्योत स्थिर झाली आहे. अशा अवस्थेत आत्मप्रकाश आपोआप प्रगटतो. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझ ध्यान कळवाले. गुह्यार्थ. येथे सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या शिष्य संत ज्ञानेश्वर यांना संबोधून म्हणतात, अरे ज्ञाना, तू आता पूर्ण पवित्र झालास. तुला स्वतःचे स्वरूप ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले. तुझे तुझ ध्यान म्हणजे स्वतःचा विषय होणे. ध्यान करणारा ध्यान आणि ध्येय यांचा भेद नष्ट होणे. तुझा तुची देव, तुझा तुची भाव, विठला संदेह अद्वैत त्वयीशी. विठला संदेह अद्वैत. येथे साधकाला समजते की ईश्वर वेगळा नाही. उपासक आणि उपास्य आणि उपासना हे तिन्ही एकच चैतन्य आहे. म्हणून सर्व शंका नष्ट होतात. मन मोरडून या मन उपजला सी चित्ते, कोठे तुझरी ते न दिसे रया, कोठे तुझरी ते न दिसे
या मनाच्या चंचल वृत्ती अंतर्मुख केल्यावर चित्त शुद्ध होते. मग सर्वत्र परमात्माच भरलेला दिसतो. रिकामी जागा कुठेच वाटत नाही. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या. हा अत्यंत सुंदर दृष्टांत आहे. अनेक दिव्यांच्या ज्योती एकत्र केल्यावर वेगवेगळे पण राहत नाही. त्याचप्रमाणे जीवभाव परमात्म्यात विलीन होतो. मी आणि तो हा भेद संपतो. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. जेव्हा सर्व मानसिक वृत्ती शांत होतात तेव्हा केवळ परमस्वरूप उरते. साधकाला सर्वत्र वैकुंठ, सर्वत्र विष्णू स्वरूप अनुभवास येते. निवृत्ती परमानुभवने मा, शांती पूर्ण क्षमा ज्ञानदेव. अंतिम अवस्था म्हणजे परम अनुभव, पूर्ण शांती, क्षमा, समत्व, अहंकाराचा अभाव. ज्ञानदेव त्या स्थितीत स्थिर झाले आहेत. परी मनाचेनी स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला, सज्ज होऊन. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8.